आपली जरा मानसिकता बदलत चाललेली आहे. मी लिहिलं की आज मी नागपूरला या कार्यक्रमासाठी आहे फेसबुकवर. ते एकाने इनबॉक्स मधून मी लिहिलं, अरे तुम्ही त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन बोलणार आज. मी म्हटलं त्यांचा बालेकिल्ला कधी झाला? ही तर आमची दीक्षाभूमी आहे. पलीकडे आमचं सेवाग्राम आहे, पवनार आहे. नोंदणी सुद्धा नसलेल्या एका एनजीओचा कधीपासून बालेकिल्ला असतो? बालेकिल्ला तर बाबासाहेबांचा असतो, गांधीजींचा असतो. यांचा कधी बालेकिल्ला झाला? ही नागभूमी आहे. नोंदणी नसलेल्या एनजीओच्या नावाची भूमी नाहीये. ही नागभूमी आहे. आपल्याला हे पहिल्यांदा अगदी ताठ मानेने सांगितलं पाहिजे की ही आमची भूमी आहे. ते आलेत आमच्या बालेकिल्ल्यात, आम्ही नाही गेलो त्यांच्या. मला विषय समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा दिलेला आहे. भाषण थोडंसं स्वैर होईल. हा संवाद एक प्रकार. मन की बात नाहीये, जन की बात पण त्यात आहे. आजकाल ती सवय लागली. कुठल्याही समस्येवर एकच उत्तर, रात्री 8 वाजता मन की बात. दिल्लीत प्रदूषण झालं, 8 वाजता मन की बात. उद्या 8 वाजता सगळ्यांनी टाळ्या ठाळ्या वाजवा, प्रदूषण जाणार. विचित्र कालखंडात आपण आहोत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एवढा विचित्र कालखंड कधी आला नसेल अशा एका कालखंडात आपण आहोत. आणि यात जर आपल्याला जगायचं तगायचं असेल तर आपल्याला आधी संविधानाला जगवलं पाहिजे, मग आपण जगू. निर्भय बनोच्या मोहिमेचा उल्लेख झाला. आमच्यावर 2 हल्ले झाले, सिन्नरमध्ये एक झाला. त्यानंतर सगळ्या सभांना मला अभिमान वाटतो सांग, फार मोठी गोष्ट आहे, ज्यांनी आम्हाला गावाच्या वेशीला आमचं स्वागतही केलं, हल्ला करू नये म्हणून संरक्षणही दिलं आणि पुन्हा गावाच्या वेशीपर्यंत आणून सोडलं, ते फक्त भीमसैनिक होते हे सांगायला मला आनंद वाटतो. संविधान वाचवणं हे फक्त भीमसैनिकांचं काम नाही, हे आता सगळ्यांनी डोळे उघडून नीट समजून घेतलं पाहिजे. संविधानाबद्दल जो सगळ्यात मोठा गैरसमज सवर्ण लोकांमध्ये, तथाकथित सवर्ण लोकांमध्ये असेल तो हा आहे की संविधानाने दलितांची मुक्ती केली. नाही, दलितांची तर केलीच, पण या देशातल्या 97% समाजाची मुक्ती संविधानाने केली. संविधान नव्हतं तोपर्यंत माझी आई, माझी बहीण, माझी बायको, माझ्या मुली या शूद्रच होत्या. संविधानाने त्यांना माणूस केलंय. फक्त दलित समाजाला संविधानाने माणूस नाही केलं, माझ्या घरातल्या बायकांना पण संविधानानेच माणूस केलं. आणि ही 97% लोकांनी उपकाराची ह्या जाणीव ठेवायला पाहिजे, हे मला पहिल्यांदा सांगायचं. त्याला फक्त बाबासाहेबांशी संबंध फक्त जणू काही फक्त भीमसैनिकांचा अशा प्रकारे नाही. या देशात 97% भीमसैनिकच असले पाहिजे असं माझं म्हणणं, कारण त्यांना मुक्ती मिळालेली आहे. इकडे बसलेला वर्ग स्त्रियांचा सुद्धा ज्या हलाखीत होता ते बघता फक्त संविधान दलितांसाठी हा भ्रम डोक्यातून सगळ्यांनी आपण काढला पाहिजे. आणि सगळ्यांचं संविधान याकडे, सगळ्या खास करून जे तथाकथित सवर्ण समाजाचे लोक आहेत त्यांनी जायला पाहिजे. भारतीय संविधानात समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता येणार हे त्याच दिवशी ठरलं होतं ज्या दिवशी मनुस्मृतीचं दहन झालं होतं. आजकाल जो प्रचार चालतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा, चमत्कारिक युनिव्हर्सिटी आहे. भारताला पछाडलेला सगळ्यात मोठा रोग सध्या व्हॉट्सअपचा आहे आणि त्याच्यावरून खोटं नाटं पसरवणं. आणि हे आम्ही नाही म्हणत, या देशाचे गृहमंत्री ऑन रेकॉर्ड म्हणलेले आहेत की खरं असो वा खोटं आम्ही क्षणात ते लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अमित शहा म्हणलेले. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं आव्हान इतकं मोठं आहे की अगला विसर 14ला बाबासाहेबांची जयंती असते, 11, 12, 13 एप्रिलला तुमच्याकडे इनबॉक्स मध्ये येऊन पडतं व्हॉट्सअपमध्ये की बाबासाहेबांनी एकट्याने काय केलं, ती 300 लोकांची समिती होती वगैरे वगैरे वगैरे. अजून एक कोणीतरी 2-4 नावं त्याच्याबरोबर जोडलेली असतात. हे किती महान होते, ते किती महान होते वगैरे. मग त्या गाढवांना आपल्याला टी कृष्णम्माचार्यांचं भाषण त्यांना द्यावं लागतं की मसुदा समितीत 7 सदस्य होते पण त्यातले 6 कधीच आले नाहीत, त्यातले 2 वारले, असं काहीतरी आहे. कृष्णम्माचार्यांचं भाषण आहे त्याच्यात. आणि अंततः संविधान लिहिण्याची जबाबदारी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून फक्त एकट्या बाबासाहेबांवर येऊन पडली. आणि म्हणून बाबासाहेब घटनेचे शिल्पकार हे त्या गाढवाला आपल्याला रिटर्न मध्ये सांगायला लागतं. ते आपल्यालाही माहिती करून घेणं आवश्यक आहे. आपला अभ्यास वाढवण्याची आपल्यालाही गरज पडली. आभार आहेत त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे की आज लोक बोलतायत, तरुण मुलं आज चिकित्सकपणे बघतायत, बाबासाहेबांकडे बघतायत, गांधी, नेहरू, पटेल सगळ्यांचा अभ्यास कर, चांगली गोष्ट आहे का अर्थ. पण त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या भूतानी एक अजून गैरसमज पक्का केला. तो गैरसमज हा की धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे 2 शब्द नंतर घुसडले गेले. म्हणजे घुसडले म्हणजे कसे की कोणीतरी गावाच्या चावडीवर आपली राज्यघटना ठेवली होती, कोणीतरी रात्री अंधारात घोंगडी पांघरून आला आणि घुसडून गेला, अशा रीतीने ते बोलतात. ते संसदेने मान्य केलेले शब्द. हे लोक खोलात जातच नाही, त्यांना जायचंच नाही, कारण ते खोलात गेले की त्यांचीच इज्जत निघून जात. खोलात जात नाही. संविधान तयार होताना याची चर्चा झाली होती की नाही यावर ते विचार करत नाहीत. बाबासाहेब त्यावर काय म्हणाले याचे ते विचार करत नाही. बाबासाहेब असं म्हणाले होते की ती अंगीभूत आहेच, इट इज अंडरस्टूड. या घटनेला वेगळं समाजवादी, वेगळं धर्मनिरपेक्ष म्हणायची गरज नाही, कारण ती तशीच आहे. आणि त्यामुळे ते शब्द तेव्हा आले नाही. नंतर ते इंदिरा गांधींनी आणले, ते पार्लमेंट मधून आले, ते काही कोणी घुसवले नाहीत. ते संविधानाचा आत्मा जो होता तो त्या 2 शब्दांमध्ये पुन्हा एकदा भर झाला, एवढंच. पण त्या शब्दाचा दीर्घ द्वेष असणारी मंडळी आहेत. आपण 2 टप्प्यात पाहू. मी आधी समाजवादावर बोलतो, नंतर धर्मनिरपेक्षतेवर. त्यांना समाजवाद शब्दाचा द्वेष आहे, कारण समाजवाद आला की अदानीकरण चालत नाही हे त्यांना माहिती, भांडवलवाद चालत नाही हे त्यांना माहिती आहे. आणि त्यांचे जे त्यावेळेस धुरीण होते सावरकर वगैरे,
त्यांनी सांगावं की जो काही समाजवाद आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या नेत्यांनी आणला, राज्यघटनेप्रमाणे तो आला, त्यांनी सांगावं की सावरकरांनी त्याला काही पर्याय दिले होते का हे सांगावं. या संपूर्ण स्वातंत्र्य युद्धात एकही तिकडचा माणूस असा नाही ज्यांनी काही अर्थकारणाची मांडणी केली. ते स्वतः काही मांडणार नाहीत आणि आपण आणले की त्याला शिव्या देणार, हे त्यांचं धोरण. बाबासाहेबांनी अर्थकारण मांडलं, व्हॅल्यू ऑफ रुपी पासून ते आपल्याला माहितीये सगळं. गांधीजी एका वेगळ्या अर्थकारणावर बोलत होते. हिंदुत्ववादी म्हणणारा कोणताही नेता हा अर्थकारणावर बोलत नव्हता. सावरकरही बोलत नव्हते, बॅरिस्टर जिनाही बोलत नव्हते, कारण त्यांचा दोघांचाही अर्थकारणाशी काहीच संबंध नव्हता, तो फक्त धर्मकारणाशी. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्मकारण समजून घ्या, हिंदू आणि कट्टरतावादाचं, हिंदू कट्टरतावादी आणि मुस्लिम कट्टरतावादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोघांनाही धर्मावर आधारित राष्ट्र पाहिजे. एकाला हिंदू राष्ट्र पाहिजे होतं, एकाला मुस्लिम राष्ट्र पाहिजे. आणि आपले नेते आपण त्यावेळेला सुरक्षित हातात होतो, हे फार मोठं मी म्हणेन की या भारताची आता पुण्य पाप याच्यावर आपला काही विश्वास फार नसतो, पण भारताचे म्हणूया शब्द पाहिजे म्हणून की पुण्याही म्हणायचे. तेव्हा जर आपण कोणा बोगस डिग्री वाचाच्या हातात असतो, खेळ खलास. ही सगळी मंडळी बॅरिस्टर होती. गांधी बॅरिस्टर, नेहरू बॅरिस्टर, पटेल बॅरिस्टर, बाबासाहेबांच्या तर पदव्या मोजता येत नाहीत इतके बाबासाहेब. आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या, खोटी नव्हती कोणाची पदवी, खऱ्या पदव्या. ही माणसं होती. म्हणून आपण एक संक्रमणाची अवस्था लक्षात घ्या. हा देश काल स्वतंत्र झाला, आज या देशाचा दर, मृत्यू दर काय, म्हणजे मृत्यूचं वय काय, सरासरी आयुर्मान किती आहे माणसाचं? 32 वर्षाचं आयुर्मान आहे. 40ला पोहोचला तर म्हणजे जास्त सरासरी म्हणतो मी, कागदावर हे ऑन रेकॉर्ड आहे तपशील. 40 वर्ष जगला तर म्हणायचे अरे वा खूप जगले की. हे माणसं पटापट मरत होती कोणत्याही साथीत. कोणतीही साथ यायची माणसं मरायची, दुष्काळातही मरायची, साथ आली की मरायची, कॉलराने मेली, अमक्याने मेली, तमक्याने मेली. त्या देशाच्या पुढचा पहिला प्राधान्यक्रम हा ध्वजारोहण नसतो अयोध्येत जाऊन, त्याचा पहिला प्राधान्यक्रम असतो पेनिसिलिनचा कारखाना काढून अँटीबायोटिक तयार करायचे, माणसांच्या हेल्थवरती बोलायचं. साक्षरता जिथे 2% असते तिथे हे आव्हान असतं की शाळा काढायच्या, महाविद्यालय काढायची, विद्यापीठ काढायची. या लोकांनी भीमपराक्रम केलाय हो नावासारखं. तुम्ही विचार करा की नॅशनल इंटरेस्ट म्हणजे राष्ट्रीय हिताची वेळ आली की काय काय होत होतं. बाबासाहेब कायदा मंत्री होते, ते म्हणू शकले असते की बा नाही माझं काम फक्त कायद्याचं आहे, माझं नाही. त्यांनी भाकरा नांगलसाठी पण कष्ट उपसले अभ्यास करून. तुम्ही विचार करा की माझा मुख्य विषय कायदा आहे, ठीक आहे, माझ्याकडे एखादं मंत्रालय असेल ते दुसरे लोक बघतील, हा विचार न करता भाकरा नांगलच्या बाजूने बाबासाहेब का उभे राहतात? त्याचं कारण की माणशी 300 ग्रॅम वगैरे असं धान्य उत्पादन आहे भारतात. हा देश स्वतंत्र झाला आणि खायला अन्न नाही अशी परिस्थिती आहे. आणि ह्या माणसांना माहिती होतं की खायचं जर अन्न जर वाढवायचं असेल तर सिंचन वाढलं पाहिजे, आणि म्हणून ती सुविधा तिथे सिंचनाची. परवा नेहरू तर फार पापी माणूस, नेहरूंच्या इतका तर पापी माणूस कोणीच नाही बिचारायचे, रोज उठून त्यांना शिव्या येतात. परवा त्यांचे जे जलस्रोत मंत्रालयाचे सचिव आले होते, त्यांनी सांगितलं की देशामध्ये 6000 धरणं आहेत, यांचा आम्ही मेंटेनन्स करू शकलेलो नाही. 5000 धरणांचं ऑडिटच होऊ शकलेलं नाही. आताची एफिशियन्सी दाखवतायत हे साहेब आपले दिल्लीत बसलेले भाई और बहनो, त्यांची एफिशियन्सी दाखवतायत हे. तुमची कार्यक्षमता, आम्ही ऐकलं तुम्ही 18 तास झोपत नाही, करता काय? फक्त पक्षाचा प्रचार करता का? मग इतकी वाईट अवस्था आहे की पंतप्रधान आणि गृहमंत्री महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतात आणि फडणवीस मुख्यमंत्री नगरसेवकाचा प्रचार करतात. भारतीय जनता पक्ष हे प्रॉफिट मेकिंग सेंटर आहे. हा पक्ष लक्षात घ्या, हा राजकीय पक्ष नाहीये, हे व्यापारी केंद्र आहे. आणि त्यांना प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणची जी प्रॉफिट सेंटर आहेत, नफ्याची केंद्र आहेत, ती त्यांना ताब्यात पाहिजेत. म्हणून ते पदाचा पण मान ठेवत. हास्यास्पद आहे पंतप्रधान महापालिकेच्या निवडणुकीत, ते हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री जर नगरसेवकाचा हास्यास्पद गोष्ट, पण ते प्रॉफिट सेंटर आहे, तिथून येणाऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ही आजची अवस्था आहे. त्या अवस्थेत आपण यांच्या हातात. आणि मी असं मानतो भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पहिली पायरी ही मनुस्मृती दहनाची होती, कारण जुनं जाळावंच लागेल, त्याशिवाय नवं येणार नाही. आणि म्हणून मी ते टप्पे कधी राज्यघटनेची सुरुवात 50 वर्ष मी धरतच नाही. मी ती मनुस्मृतीच्या दहना महाडच्या पासूनच मी धरतो. त्याचं कारण असं की नवं आणणं सोपं आहे, पण जुनं मोडणं फार अवघड आहे. आणि ती हिंमत बाबासाहेबांनी केली नसतं तर अवघड झालं असतं. मला सुप्रीम कोर्टात जो प्रकार झाला त्या दिवशी मी अत्यंत व्यथित होतो, अत्यंत व्यथित. घटनेचं राज्य राहणार का मनुस्मृती येणार याची ती लिटमस टेस्ट होती, लक्षात घ्या. ती चाचणी करून पाहिली होती की वरिष्ठ पदावर आम्हाला विशिष्ट जातीचीच माणसं बरी वाटतात, इतर जर कोणी आलं, खास करून मागासवर्गामधून आलं तर आमचं पित्त खवळतं, हे दाखवणारी ती घटना होती. अत्यंत निंदनीय घटना. आम्ही आपापल्या परीने सगळ्यांनी निषेध केला. पण माझी गवई साहेबांच्या बाबत एक शिकायत आहे. गवई साहेब असं म्हणाले की सहनशील आहे, अशा प्रकारचा त्यांनी शब्द वापरला. जर बाबासाहेब म्हणाले असते की मी सहनशील आहे, मला चालतं, तर ही क्रांती झाली असती का? याचं फक्त याच्याकडे लक्ष द्या. गवई साहेबांनी स्वतःला विसरून, त्यांचं मन मोठं आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट. सर्वोच्च जागी बसलेल्या माणसाचं मन मोठं असणं ही मोठी गोष्ट आहे. आजच्या काळात ती नाहीये, ती गवई साहेबांनी दाखवली, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण पुढे काळ सोकावता कामा नये हा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. की आज एक घटना घडली, ठीक आहे, ही घटना साधी नव्हती. ही घटना हा राज्य घटनेवरचा हल्ला होता असं मी मानतो. सर्वोच्च न्यायालय राज्य घटनेने आलेलं न्यायालय आणि त्याच्यावरचा हा हल्ला होता असं मी मानतो. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आव्हानं किती मोठी आहेत ही थोडीशी पूर्वपीठिका म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे. मी असं म्हणालो की मनुस्मृती दहन ही ज्या घटनेची पहिली पायरी असते, त्या राज्य घटनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता येणं हे फारच नैसर्गिक आहे. त्याचं कारण असं की शोषण धर्माच्याच नावावर चाललं
बनलं होतं. आणि मग हल्ला कशावर करावा लागेल, तर तो या चुकीच्या धर्मावरच करावा लागेल. आणि तो जर करायचा असेल तर राज्य संस्था धर्मनिरपेक्षच ठेवावी लागेल. शोषण कसं होतं? शोषण मुख्यतः आर्थिक होतं. जगण्याची साधनं, जातीनुसार आलेले काम करण्याची लादली गेलेली सक्ती, हे आर्थिक शोषण आहे. आणि त्या आर्थिक शोषणाच्या विरुद्ध फक्त समाजवादच उभा राहू शकतो, बाकी काहीच उभं राहू शकत नाही. याची जाणीव आपल्या नेत्यांना होती. आणि म्हणून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे अभिन्न अंग त्या राज्यघटनेचं आहे. शोषण तर आर्थिकच होतं. दुसरं धार्मिक आणि सांस्कृतिक शोषणाबद्दल तर बोलू, हे होतच. पण मुख्यतः जगण्याचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न असतो, आर्थिक प्रश्न असतो. आणि ते आर्थिक शोषण होतं, त्याला जर मिटवायचं असेल तर समाजवाद आणि त्याला पर्याय नसतो. राम मनोहर लोहिया यांनी समाजवादाची व्याख्या केली, समता आणि समृद्धी. जे लोक म्हणतात की बाबासाहेबांच्या मूळ घटनेत कुठे समाजवाद होता, त्यांनी हे सांगावं की बाबासाहेबांच्या मूळ घटनेत उद्देशिका तर होती, आणि त्यातली समता आणि न्याय ही तत्व कोणाची आहेत ते सांगा. ही तत्व हिंदुत्ववाद्याची आहेत का? ही समाजवाद्यांची तत्व आहेत, समाजवादाची ही तत्व आहे. संधीची समानता हे समाजवादी तत्व आहे. या समाजवादी तत्वाला आता एकदा तिथे न्याय आला, समानता आली, न्याय आला, आर्थिक न्याय खास करून आला, की तो समाजवादच असतो, दुसरं काय असतं. त्याच्याकडे डोळे झाक करायची आणि मग उद्देशिका आधीची छापायची की नाही ती खरी उद्देशिका आहे म्हणून. यांना उद्देशही कळलेले नाही, उद्देशिकाही कळल्या नाही, त्यांचं काय सांगावं. त्यांचे नेतेच इतके विद्वान आहेत, यांना काय कळणार आहे. मला तुम्हाला खरं सांगतो, मला नैराश्य येतं कधी आपण ज्यांच्याशी लढतो ना, त्यांच्यात थोडी तरी बुद्धी असावी लागते, नाही तर त्या लढण्यात मजा नाही येत. शिवीगाळ शिल्लक राहते पलीकडून. आजकाल तर काय ते देशद्रोही तर फारच. मला तर दररोज कोणीतरी पाकिस्तानचा व्हिसा काढतं. म्हणलं का जाईल, माझ्या बापाचा देश आहे, तुझ्या नाही. मी का पाकिस्तानात जाऊ? आणि मी राष्ट्रवाद या भंपक माणसांकडून शिकू, ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रगीत नाकारलं, राष्ट्रध्वज नाकारला, त्यांच्याकडून मी राष्ट्रवाद शिकायचा का? हा देश आमच्या बापाचा आहे. आमचे बाप लढलेत, आमचे बापजादे स्वातंत्र्यासाठी, सुव्यवस्थेसाठी, शासन चांगलं यावं यासाठी लढलेत, खस्ता खाल्ल्यात सगळ्यांनी. ही मंडळी जर तिकडे बसली असती युरोपमध्ये, विचार करा, त्यावेळेला बाबासाहेबांनी जर लंडन मध्ये ऑफिस थाटलं असतं आणि ते म्हणले असते की नाही आता मी माझी इथं वकिली करणार, खोऱ्याने पैसा ओढला असता. इतकी त्यांची प्रगल्भ म्हणजे प्रतिभाच होती. ही माणसं इथे का आली? या आपल्या माणसांमध्ये परत जायचं असं त्यांना का वाटलं? आणि ते जे स्वातंत्र्य, ती जी घटना, ती जी लोकशाही आपण मिळवली, ती चिरगुट लोकांच्या हातातून आपल्याला मरू द्यायची नाही, म्हणून आपण उभे आहोत. काय प्रयोजन आहे? तुम्ही माझं ऐकताय, मी बोलतोय, खुलासा एक करायचा राहिला. पत्रिकेत मला साहित्यिक आणि विचारवंत असं म्हणलं, मी दोन्ही नाही. आगलावे साहेब, विचारवंत हा मीडियाने केलेला आरोप आहे माझ्यावरचा, मी विचारवंत नाहीच आहे. ते मीडियाने आपलं लावत राहिले, मी त्यांना 10 वेळा सांगतो की अरे ते नका खाली लावू बाबा. मी म्हणलं तुम्ही फक्त सामाजिक कार्यकर्ता एवढं लावा. एक भारतीय नागरिक अशी काय ओळख नाही असू शकत का माझी? कशाला मला विचारवंत नाही तर साहित्यिक व्हायला लागतं असं मी म्हणायचो त्यांना. पण ते होता होता सगळीकडे चाललं. तर तोही एक नम्रपणे खुलासा की मी साहित्यिक पण नाही, माझ्या नावावर एकही पुस्तक नाही, आणि मी विचारवंत तर त्याहून नाही. आणि मी विचारवंत नाही हे जर तुम्हाला सिद्ध करायचं, तुम्ही पलीकडच्या बाजूच्या लोकांना विचारा, ते तुम्हाला मनसोक्त सांग. दररोज व्हिसा मिळतो पाकिस्तानचा. कोणाला देशद्रोही म्हणलं जातं या देशात? लक्षात घ्या, मी थोडा स्वैर बोलतोय, माफ करा. धर्मनिरपेक्षतेचा विषय येणारच आहे म्हणून हे बोललो. कोणाला देशभक्त म्हणलं जात आहे? जे पळून गेले 42च्या आंदोलनापासून, ज्यांचा वंदे मातरमचा कधी संबंध नव्हता. भाई वैद्यांनी पुस्तिका लिहिली आहे. भाई त्यात म्हणाले की मी जेव्हा वंदे मातरम म्हणायचो, हे म्हणायचे लोक नका म्हणू, पोलीस येऊन उचलतील, असं हे म्हणायचे. राष्ट्रगीत यांनी नाकारलं. आजही त्यांच्या कार्यक्रमांमध्ये फक्त वंदे मातरम म्हणतात. वंदे मातरम राष्ट्रगान आहे, तेही तेवढंच आदरपूर्वक आहे. पण राष्ट्रगानाचा आणि राष्ट्रगीताचा दर्जा वेगळा आहे, कारण जनगण मन हे भारताच्या घटनेने, संविधानाने अंगीकृत केलेलं राष्ट्रगीत, आणि म्हणून त्याचं मत यांनी ते म्हणलं नाही. त्यातही बघा गंमत, संपूर्ण वंदे मातरम, वंदे मातरमची तिसरी चौथी कडवी ही काही कारणांनी, त्यावेळेस जुन्या काव्य असेल ते काही कारणांनी ती धार्मिक थोडासा त्याच्यामध्ये एक टच दिसतो. आणि म्हणून असं ठरलं की पहिली 2 कडवी गायची. यांना इतिहासच माहित. हा ठराव करणाऱ्या समितीत, त्या समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते, ज्यांचा पुतळा केला इकडे मोठा, आणि त्या समितीत सुभाष बाबू होते, ज्यांचं दोघांचं हे नाव घेतात ना. काही दिवसांनी अशी परिस्थिती आहे की आपल्याला ऐकावं लागेल की सरदार पटेल हे संघाचे 3रे सरसंघचालक होते, असंही ऐकावं लागेल आपल्याला. मी काँग्रेसच्या लोकांना सांगितलं की मणिबेन पटेलची डायरी आहे सरदारांच्या मुलीची, ती मराठीत आणा, कळेल संघाचे संबंध काय होते. एक फक्त जाता जाता उदाहरण सांगतो, बाकी हा विषय वेगळा आहे. सरदारांचा पुतळा केलाय भव्य. विषय काय आहे? विषय असा आहे की आपले राष्ट्रपुरुष, त्यांचे विचार पुढे न्यायचे नाही, फक्त मलाई खायची त्यांचं नावं वापरून त्यांच्या पुतळ्यापुढे फक्त उभं राहायचं, ते थरथरणारे हात वगैरे काय 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 ते सगळं चालतं. सरदार पटेलांची गोष्ट फक्त सांग. गांधीजींची हत्या झाली बिर्ला भवन मध्ये, आणि हजारो लोक जमले की इथे गांधीजींचं स्मारक व्हायला पाहिजे. तिथे ते गेले. आता पेच असा होता की ती खाजगी जागा होती घनश्यामदास बिर्लांची. 15-16 पत्रांचा करस्पॉन्डन्स आहे नेहरू आणि पटेलांच्या मध्ये, आणि शेवटच्या पत्रात पटेल असं म्हणतात, सरदार पटेल, की मला वाटत नाही बापूंचं स्मारक दगडविटांमध्ये आहे, पुतळ्यांमध्ये आहे असं मला वाटत नाही. असं म्हणणाऱ्या सरदारांचाच मोठा पुतळा ही विसंगती आहे. एका दमात नावं घेतात, चीड येते तेव्हा. अरे तुम्ही हेडगेवारचं नाव, बाबासाहेबांचं नाव सोबत, पण आता ती त्यांना सगळेच पाहिजेत. गांधीजी प्रातस्मरणीय, बाबासाहेब ते कोणता तरी मध्ये मंच निघाला होता बराच, समरसता. समरसता म्हणजे काय? समता आणि समरसतेत काय फरक आहे? तर समता म्हणजे मी आणि तुम्ही सारखेच आहोत, हे म्हणणं म्हणजे समता. आणि मी आणि तुम्ही झाकीर हुसेनचा तबला सारखाच रस घेऊन ऐकू, हे म्हणजे समरसता. कोणतं समता आणि कोणतं समरसता आपण ओळखून घ्यायचं. आपल्याला तेवढं काय. मूळ जे आपले राष्ट्रपुरुष होते त्यांचा विचार पूर्णतः मारायचा. रोहित वेमुळ
मुलाची हत्या होते, बाबासाहेबांचा विचार होता का तो? अॅट्रॉसिटीज होतात, सर्वोच्च न्यायालयात बूट फेकला जातो, ते विचार कोणाचे बाबा? मग बाबासाहेबांना कशाला घेता तुमच्या? कशासाठी? अट्टहास काय? पण ही पद्धत आहे. ज्या नेत्यांची समज आणि प्रगल्भता ही अतिशय उत्तम होती त्यापैकी एक बाबासाहेब होते. जे काही घडत होतं देशामध्ये, जे काही चाललं होतं, आव्हान दुहेरी होतं. लढा कोणाशी होता? इंग्रजांशी तर असेलच हो, पण इंग्रज सोडून गेल्यावर पुढे काय हा पण मोठा लढा होता. की पुढे काय, सत्ता कोणाची, जुलूम कोणाचे, तो प्रश्न आपल्या संविधानाने सोडवला. अशा संविधानाला समाजवादीच राहावं लागतं आणि संधीची समानता बोलावीच लागते, त्याबद्दल काही शंका नाही. आजकाल खूप मोठे मोठे पंडित लोक आले, काय ते फ्रेंच राज्यक्रांती असणार, स्वातंत्र्य समता हे असतील फ्रेंच राज्यक्रांतीची मूल्य, पण त्या ठिकाणाहून चांगलं घेतलं तर तुमच्या पोटात काय दुखतं? जगभर एक रिव्होल्युशन होत होती, पाश्चिमात्य देशांमध्ये रिव्होल्युशन होत होती आणि माणुसकीची नवी मूल्य वर येत होती. त्यातली आली आमचे. तुम्हाला काय त्रास, काय तुम्हाला चांगलं बोलायचंच नाही? संविधान हा जसा काय आपला शत्रू असे बोलणारे लोक आहेत या देशात, हे या देशाचं दुर्भाग्य आहे की असे लोक. मी शहरून गेलो, एका संविधानाच्या एका परिषदेत मी गेलो होतो, माझं भाषण होतं. श्रीलंकेचे एक विद्वान आले होते, घटना देशदेशीच्या घटना त्यांनी अभ्यासलेल्या आहेत, अमेरिकेची इकडची तिकडची राज्यघटना, मोठे अभ्यासक होते. त्या माणसाने जे सांगितलं ना, ते ऐकल्यावर मला शहारा पण आला आणि मला माझी मनातून लाज पण वाटली की अरे मला हे माहिती नव्हतं का आजपर्यंत. त्यांनी अशी गोष्ट सांगितली की सायंटिफिक टेम्पर, शास्त्रीय दृष्टिकोन याचा अंतर्भाव असलेली भारताची आपली एकच राज्यघटना आहे जगभरामध्ये. दुसऱ्या कोणत्याही राज्यघटनेत सायंटिफिक टेम्परचा वापर. हा प्रवास फार मोलाचा आहे, हा प्रवास इंटरेस्टिंग आहे. मी इथे बसलेल्या तरुण मुलांना सांगेन की संविधान सभेचे इतिवृत्तांत वाचा. ज्यांना कोणाला प्रश्न पडतो बाबासाहेब शिल्पकार का, त्यांनी तर ती जरूर वाचावी. एकेका कलमाची चर्चा होते, बाबासाहेब आधी ते कलम मांडतात, त्याच्यावरती चर्चा झाल्यावर उत्तरही बाबासाहेब देतात. हे वाचा ना कधीतरी. वाचायचंच नाही फक्त व्हॉट्सअप अशी स्थिती आहे. 3 गोष्टी फक्त सांगा की समाजवादाची मूल्य राज्यघटनेत आलेली. आर्थिक न्याय समाजवादाचं मूल्य आहे. न्यायाची आपण गोष्ट करू. 3 न्याय, आर्थिक, सामाजिक, राजकीय. आर्थिक न्याय समाजवादाचीच रचना आहे. बाबासाहेबांचं तर स्वप्न असं होतं की या देशातल्या जमिनींचं सुद्धा सरकारीकरण झालं पाहिजे. हे बाबासाहेबांचं स्वप्न. कसेल त्याची जमीन वगैरे नंतरच्या काळात आल्या गोष्टी, पण मुख्य विषय आर्थिक आहे. तो आर्थिक न्याय देण्याच्या बाबतीत आपण किती सक्षम राहिलो हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. हेतू काय होता बाबासाहेबांचा आणि आपण काय केलं याचं एकदा मूल्यमापन केलं. गेल्या 10 महिन्यामध्ये मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांनी आणि विदर्भात 800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 1700 आत्महत्या 10 महिन्यात. हे आर्थिक न्यायाचं तत्व लागू न करण्याची ही परिणिती आहे. शेतकऱ्यांनी घेताना सगळं एमआरपी वर घ्यायचं, बियाणं एमआरपी वर घ्यायचं, खत एमआरपी वर घ्यायचं, औषध एमआरपी वर, जाताना त्याच्या मालाला एमआरपी नाहीये. ते एमएसपी काही थोड्या पिकांना आहे. समाजवाद का आवश्यक घटनेत, त्याच्यासाठी मी सांगतो की तेही जर नसतं तर यांनी तो विषय सोडून लावला असता. सायंटिफिक टेम्पर हा जर बाबासाहेबांनी घटनेत शब्द घातला नसता तर अंधश्रद्धा विरोधी कायदा कधी होऊ शकला नसता. यांनी तो हुस दिला नसता. यांच्या मनात आलं तर हे आजही सती कायदा लागू करतील. आलंय तिथपर्यंत. राजाराम मोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट होते वगैरे सुरू झालेत वल्गना. हे धर्माच्या नावावर तेही करतील. त्याला अडवलंय, त्या संविधानाने अडवलंय. संविधान बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत. माझी माहिती फार खात्रीशीर नसेल, पण मला ते लॉजिकल वाटतं. जे काही प्रयत्न होतात त्यावेळेला त्यांच्यासमोर एकच आकडा असतो, धोक्याचा एकच असतं, ते म्हणजे एससी आणि एसटी खासदारांची असलेली संख्या. त्यांना असं वाटतं की सत्ता जाईल आपली. एससी एसटी खासदार उठून उभे राहिले, संविधानाशी छेडखानी केली तर ते सहन करणार नाहीत हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यालाही धक्का लावायचा प्रयत्न होईल, चालूच असतात. आरक्षण तर इतकं डोळ्यात येतो, अरे बापरे बापरे, आता किती वर्ष? अरे मी म्हटलं 5000 वर्ष. अन्याय 5000 वर्षांचा आहे ना, मग 75 वर्षात आटोपतं का आरक्षण? त्याच्यावर गैरसमज किती पसरायचे. बाबासाहेबांनी खरं म्हणजे 10 वर्ष, अरे गाढवा, ते राजकीय आरक्षण होतं, सामाजिक आरक्षण नव्हतं 10 वर्ष ठेवलेलं. बाबासाहेबांनी अशी चूक कधी बाबासाहेब करणार नाहीत की सामाजिक आरक्षण 10 वर्ष, मग तो उडूनच गेलं असतं, नंतर झाला संपला विषय सगळा. त्यांना सांगायला लागतं आपल्याला. ही घटनेवर प्रश्नचिन्ह उभी करणारे लोक गाढव असतात मुळात. हा खरा प्रॉब्लेम आहे. ते हुशार असते तर संवाद झाला असता, इथं येऊन बसले असते हुशार असते, पण ते गाढव असतात. हा खरा. सामाजिक न्यायाच्या बऱ्यापैकी आपण राखीव जागा आणि हे सगळं आपण करू शकतो. त्याचा आधार पुन्हा घटनाच, समाजवादी घटना हाच त्याचा पुन्हा आधार. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, आर्थिक न्याय झाला पाहिजे, सामाजिक न्याय झाला पाहिजे. त्याच्यावरही चिडचिड तडफड चालू असते, पण अजून तरी ती हिंमत तेवढी झालेली नाही. होणार नाही अशी अपेक्षा करू. झाली तर सगळ्यांना पुन्हा लढणं आहेच, तो भाग वेगळाच. राजकीय न्यायाची गाडी पण आता मंडल साहेबांचेच, मला वाटतं ते त्यांच्याच घरातले येऊन गेले. राजकीय न्यायाचे पण गोष्टी काही पुढे गेल्या, त्या काही खूप पुढे गेल्या असं मला वाटत नाही, खास करून स्त्रियांच्या बाबत. मला एका पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावात बोलवलं होतं. त्यामुळे आमचे 15च्या 15 सगळे मेंबर ग्रामपंचायतीच्या स्त्रिया आहेत, तर तुम्ही या. मला कौतुक वाटलं, म्हणलं चांगली गोष्ट आहे, 10 वर्ष झाली या घटनेला, चांगलं आहे. मी तिथे गेलो, मी जात असताना स्टेजवर 15 पुरुष बसलेले होते. तर म्हणलं हे नाही म्हणजे हे सरपंच, हे उपसरपंच. अहो म्हणलं पण महिला होत नाही, यांच्याच बायको आहेत ना म्हणले. याच्यात काही राजकीय न्याय झाला असं माझं मत नाही. जर अशा प्रकारची वागणूक स्त्रियांना मिळत असेल त्या पदावर आल्यावर सुद्धा, तर ही अंतर्मुख होण्याची गोष्ट आहे, चिंतनाची गोष्ट आहे की खरोखर हे का असं का. बायका पुरुषांपेक्षा जास्त कारभार चांगला करतात कारण त्या कमी भ्रष्ट असतात असं माझं मत आहे स्वतःच. पण आपल्याला ती आपल्या डोक्यात मनुस्मृतीच बसलेली आहे. म्हणजे इतकी मनुस्मृती बसलेली आहे की एखाद्या बाईनी गाडीनी क्रॉस केलं तर चालत नाही, रागाने बघतात. खरंय की नाही? डोक्यातच बसले ते पूर्ण.
आणि लोक विचारतात आमच्याकडे कुठे अरे तुमच्या डोक्यात मनुस्मृती आहे. मनुस्मृती घरात आणि पुस्तकात कशाला राहायला लागते? ती डोक्यात असते आणि ती बसलेली आहे. जर न्यायाची गोष्ट नसती तर न्याय मनुस्मृतीचा राहिला असता या देशात. मनुस्मृतीचा न्याय काय आहे? तो न्याय असा आहे की जर शूद्रांनी धन चोरलं तर फक्त चोरलेलं धन परत घ्यावं. बिचाऱ्याकडे असंही काही नाही दुसरं द्यायला. किती मोठेपणा बघा मनाचा. जर वैश्यानी चोरलं तर दुप्पट घ्यावं, क्षत्रियांनी घेतलं तर चौपट घ्यावं आणि ब्राह्मणांनी घेतलं तर 16पट घ्यावं. कुणालाही वाटेल बा कमाल आहे, सामाजिक न्याय आहे हा तर. किती ब्राह्मणांकडून 16, पण त्याच्यात 2 खाली कंडिशन्स अप्लाय ते आहेत, 2 खाली बारीक अक्षरात. एक म्हणजे न्यायाधीश हा ब्राह्मणच असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याला वर्णानुसार न्याय देण्याची मुभा असली पाहिजे. म्हणजे तो म्हणू शकतो की हा गुन्हेगार आहे पण हा ब्राह्मण आहे, मी याला सोडला. एक नवा पॅटर्न आलेला आहे, चंद्रचूड पॅटर्न आलेला आहे आता भारताच्या राजकारण. तो असाच आहे थोडासा, म्हणजे मिस्टर एक्स इज गिल्टी बट देर इज नो पनिशमेंट, असा तो पॅटर्न आहे. मी त्याला चंद्रचूड पॅटर्न म्हणतो. म्हणजे कसं इलेक्ट्रॉल बॉन्ड चुकीचे आहेत, घटना बाह्य आहेत, अतिशय चुकीचं आहे, हे पापच आहे. पण आता घेतलेच तर राहू द्या. आलं का लक्षात? शिंदे सरकार गैर होतं, अवैध होतं, अतिशय वाईट, पण आता झालंच आहे तर राहू द्या. जैन बोर्डिंग प्रकरण पुण्याचं परवा झालेलं, जमीन लाटली, सगळे अतिशय चुकीचं आहे. मग आता काय केलं ना, करार रद्द बिचाऱ्यांनी. परवा अजितदादाचं कोरेगावचं प्रकरण काय नाही, करार रद्द. अरे करार रद्द केला, आपण तर मागणी केली पाहिजे. माझा तो विचार आहे पोलीस महासंचालकांना पत्र लिहून मागणी करायची की आता जे जे जेलमध्ये चोर आहेत त्यांचा जर मुद्देमाल त्यांनी दिला असेल तर त्यांना सोडून द्या. पट दिला मुद्देमाल, काय राहिला आता? म्हणजे मोठ्या लोकांना वेगळं, म्हणजे पुन्हा मनुस्मृतीचं राज्य आलं का काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. पण आताचा चातुर्वर्ण्य वेगळा आहे. राजकारणी पहिले ते म्हणत आता आपण सगळे फारच नागरिक म्हणूनच आपली काही ओळख नाही तर काय बाकीचं बोलायचं. आपण नागरिकच आहोत का नाही मला भ्रम पडतो आजकाल, संभ्रम होतो. आपलं महत्वच राहील. नागरिकांच्या सगळ्या गोष्टी संपत चालल्यात. आधी यांनी लेस वोटर डेमोक्रेसी केली, म्हणजे काय मतदार यादीतून नाव, माझं नाव कापलं होतं. 24ला मी लोकसभेला मतदान करू शकलो नाही. आमच्या सगळ्या बिल्डिंग मधून फक्त माझं बायकोच नाव कट होतं. आम्ही कुठे अर्ज दिला नव्हता. 20 वर्ष ज्या बूथवर आहे त्या बूथवर गेल्यावर कळलं माझं नावच नाही. तर आधी ती लेस वोटर डेमोक्रेसी केली. आता फडणवीसांनी पुढचा टप्पा गाठला आणि ती वोटर लेस डेमोक्रेसी होतीये. 100 बिनविरोध आता उल्लेख केला मंडल साहेबांनी. आता निवडून यायला मतदाराची गरजच राहणार नाही. पुढच्या काही वर्षांमध्ये फक्त उभ्या राहणाऱ्या उमेदवारीला दहशत किंवा पैसे दिले की तुमचं काम संपलं, मतदाराची शून्य गरज. नवीन मॉडेल हे लोकशाहीचं, हे नवीन मॉडेल आहे वोटर लेस डेमोक्रेसी. मतदार विहीन अशी लोकशाही आता जन्माला येते आहे. त्याच्याकडे फार सजगपणे पाहण्याची गरज आहे. आपण तर लढतोच, लढावंच लागतं. असं ठरवलंय की जेलमध्ये घालत नाही तो पण लढायचं, नंतर जेलमधून लढायचं, मरेपर्यंत लढायचं. काय व्हायचं ते होईल, लढलं तर पाहिजेच. पुढच्या पिढ्या तुमच्या माझ्या कशा, हा प्रश्न आहे. हा आपला प्रश्न नाहीये. आपण आता झालं, मी पण 50च्या पुढे गेलो, झालं. पुढच्या पिढ्यासाठी हे लढणं भाग. आणि ते लढताना माझी एक मागणी आहे, तुम्ही आगलावे साहेब सगळ्यांनी आपल्या साथींनी ती लावून धरा. मी ते आता 4 मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलीत आतापर्यंत, कोणी काही त्याची दखल नाही घेतली. माझी स्पष्ट मागणी आहे की या देशात इतिहास जो घडून गेला त्याच्यावरून मारामाऱ्यांसाठी तो 80 मार्काचा ठेवलाय आणि उद्याचं नागरिक शास्त्र मात्र 20 मार्काचं ठेवलं. कसे चांगले नागरिक तयार होणार? सरकारी कार्यालयात गेले की गळपटतात नागरिक आपले. इसका क्या करू? अरे तू MA झाला बाबा, वाच रे त्याच्यात काय करू, तुला माहिती पाहिजे. ते होत नाही. माझी मागणी अशी आहे की नागरिक शास्त्र 100 मार्काचं आणि त्यात राज्यघटना 50 मार्कांची, ही माझी मागणी आहे. मला स्वतःची लाज वाटते. कशाची लाज वाटते मला माहितीये? मी MSc झालो, PhD झालो, माझ्यासमोर घटनाच कधी आली नाही अभ्यासात. मी जेव्हा लॉ याला प्रवेश घेतला 50व्या वर्षी, तेव्हा मग आणि मेधा त्यांच्या बरोबर, आमचे विलास भाऊ पण आहेत तिथे, मेधाताईंबरोबर लढताना ते संविधान तोपर्यंत माझ्या आयुष्यात संविधान कुठं होतं? ज्यावर देश चालतो, जो या देशाचा प्राणवायू आहे, जी या देशाची मुख्य रक्तवाहिनी आहे, तिच्याबद्दलच आपण बोलत. आणि कोणत्याही सरकारला वाटत नाही की राज्यघटना शिकवली पाहिजे. चांगले जर नागरिक तयार करायचे असतील तर तुम्हाला राज्यघटनेला शरण जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, तुम्हाला राज्यघटना 50 मार्काची आणि उर्वरित नागरिक शास्त्र लोकांना शिकवायची, नागरिक शास्त्राची गरज आहे. रस्ता क्रॉस कसा करायचा शिकवण्याची गरज आहे. बायकांचा सन्मान कसा करायचा ही मुलांपासून शिकवण्याची गरज आहे. त्याच्याकडे जात नाही तोपर्यंत या देशात काही होणार नाही. पण मुद्दा पुन्हा पुन्हा तोच की ज्या प्रकारचं शासन व्यवस्थेविरुद्ध आपण लढलो त्याच प्रकारची शासन व्यवस्था आता आपल्या पुढ्यात आहे. तेव्हा त्यांचं नाव काहीतरी एल्फिस्टन वगैरे होतं, आता त्यांचं नाव अदानी वगैरे असतं. एवढाच फरक. शोषणाची परंपरा चालू आहे. मी इथे, मला माहिती आहे गडचिरोलीत काय चाललंय, खाणींचं, चंद्रपूरमध्ये मला माहिती आहे. तर समाजवाद जर आर्थिक न्याय देणार असेल तर हा प्रश्न विचारावा लागेल. किंवा तोच परळीत वीज तयार होते, मुंबई पुण्यात ती पोहोचवली जाते, इथे तुमच्या इथे तयार होते, प्रदूषण तुम्ही सहन करता आणि पुण्या मुंबईची पेईंग कॅपॅसिटी, पैसे देण्याची क्षमता जास्त आहे म्हणून ते वापरतात. तर मग कोळशाचा हिशोब विचारावा लागेल. ते म्हणजे समाजवाद, दुसरं काय? सोपंच आहे. ते म्हणजे समाजवाद. आणि तो समाजवाद फक्त अशा मार्गाने येत नाही. अजून एका फार महत्वाची, जी आपण बरेचदा, आपण संविधानावर बोलणारे बरेचदा लोक ते आपण मिस करतो, आपण त्याच्याकडे फार लक्ष देत. समाजवाद राज्यघटनेत कसा आहे ते कलम 18 लिहिले ना, अनुच्छेद 18, त्याला विचारा. अनुच्छेद 18 अन्वये बाबासाहेबांनी इथले किताब नष्ट केले. समाजात सगळे सारखे, समता हे जर असेल तर काही लोक अरिस्टोक्रॅटिक राहू शकत नाहीत, राजे रजवाडे राहू शकत. म्हणून जे समाजवाद कुठे होता बाबासाहेबांच्या घटनेत असं म्हणतात, त्यांना हे कलम 18 दाखवलं पाहिजे की किताब नष्ट करणं ही समाजवादी ऍक्शनच होती. समान नागरिकत्व ही समाजवादी ऍक्शन आहे. आता बोलून गेले मंडल साहेब. प्रगत अमेरिकेत, अतिशय प्रगत अशा अमेरिकेत बायकांना मतदानाचा हक्क 1920 ला मिळालाय. आपण अप्रगत राहून
घटनेच्या पहिल्याच निवडणुकीला आपण तो दिला 50. याचं महत्व लक्षात. या देशात यापूर्वी मतदार होते ते कोण होते माहितीये? जे टॅक्स भरायचे असे पुरुष या देशात मतदार होते. म्हणजे टॅक्स न भरणारे पुरुष आणि टॅक्स भरणाऱ्या किंवा न भरणाऱ्या महिला यांना काही अक्कल नाही असं त्या सरकारचं मत होतं. हे किती वाईट होतं लक्षात घ्या. किती डिस्क्रिमिनेटरी, किती भेदभावाची ही रणनीती. ही भारतीय राज्यघटना आपली जी ब्रिटनमधून जी आपल्या गोष्टी आल्या त्या ब्रिटनमध्ये सुद्धा 1928 साली मताधिकार मिळालाय महिलांना. 1928 म्हणजे आपल्या 22 वर्ष मागे पुढे. जर 1900 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं असतं आणि बाबासाहेब तेव्हा घटनाकार असते तर 1900 पासूनच हा मताधिकार सुरू झाला असता. हे बाबासाहेबांचं महत्व आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, विचारातली स्पष्टता की मला काय पाहिजे, काय एकमताचं महत्व काय सांगायचं. तुम्ही विचार करा की जर असं असतं की तुमच्या इन्कम टॅक्स प्रमाणे तेवढी मतं तुम्हाला, म्हणजे एखाद्याने 20,000 जर टॅक्स भरला त्याला 20,000 मतं, तर या देशाचं काय झालं असतं सांगा. आजच संपत्तीचं केंद्रीकरण एवढं झालेलं आहे. 1% लोकांकडे काहीतरी 70% वगैरे आहे संपत्ती, मी तो आकडा का 60% जी काय असेल त्या 1% लोकांनी 99% राज्य केलं असतं. हे महत्व, एक व्यक्ती एक मत, या गोष्टीचं महत्व जे काय ते हे आहे, ते होऊ शकलं नाही. आर्टिकल 15 समाजवाद, पुन्हा समता. आणि कशी समता? जात, धर्म, वंश, लिंग आणि जन्माचं स्थान याला भेदभावाला जागा नाही. सगळ्यांना सारखा न्याय, ते पण तत्व समाजवादीच. ते खैर धर्मनिरपेक्ष तत्व पण आहे, त्याच्याकडे आपण येऊ. पण जात, धर्म, लिंग, वंश आणि जन्मस्थान याच्यावरून भेदभाव न होणं हाही समाजवाद आहे. आणि तो समाजवाद पहिल्या दिवसापासून आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. आर्टिकल 16 सरकारी नोकरीत समानता, पुन्हा समाजवाद. किती हे अगदी मी मोजके घेतले, खोलात गेलं तर अजून दिसेल काय काय. एका तासाच्या भाषणात काय काय म्हणून मी, आणि मला बाकी पण बोलायचं असतं. मला नेहमी असं वाटतं की जे विषय आता फारच आयरणीवर आहेत त्याच्यावर बोलावंच लागेल. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, मार्गदर्शक तत्व, कल्याणकारी राज्य, त्यातली नोंद समाजवादी आहे. कल्याणकारी राज्य कोणी मांडलं? सावरकरांनी मांडलं का जिनांनी मांडलं? कोणी मांडलं? ते घटनेने मांडलं ना. कल्याणकारी राज्याची कल्पना. आता राज्य कल्याणकारी किती राहिलं मला माहित नाही, आणि हे राज्य कल्याण कोणाचं करतं तेही मला माहित. धारावी सारखी झोपडपट्टी ज्या किरकोळ चुरमुऱ्याच्या भावात देऊन टाकली, आता आपण विचार करायचा कल्याणकारी राज्य. आणि बहिणींनी 1500 वर खुश राहायचं, तेही उपकार केल्यासारखं. किती घाणेरडे बोलतात हे लोक. काय बोलतात ते? जयकुमार गोरे काय बोलले, ते भाजपचे काय अध्यक्ष आहेत, प्रदेश अध्यक्ष कोण आहेत, ते काय बोलले, काय बोलतात हे लोक. लोकांना उपकृत केल्यासारखं. लस आहे म्हणून तुम्ही वाचलात. अरे 12 लशी आम्हाला मिळाल्या लहानपणापासून. बीसीजी वगैरे फुकटात मिळालं, सगळं फुकटात मिळालं ना जशी आपल्याला. पोलिओची, बीसीजीची, देवीची, कॉलरा, अमुक तमुक. ते नेते सुसंस्कृत होते, त्यांनी कधी फोटो नाही छापले स्वतःचे. इथे 1500ला 2 लसी दिल्या, त्याच्यावर पण फुकटमध्ये पुन्हा यांचं ते विकट हास्य करणारा फोटो त्या लसीच्या याच्यावर. काय बोलायचं. आणि वर आज तो माणूस त्यांच्या पक्षाचा म्हणतो की लसी दिल्या म्हणून तुम्ही वाचलात. संपूर्णपणे साम्राज्यशाहीकडे आपण चाललेलो आहे, जिथे राजा आणि प्रजा असेल. जे बाबासाहेबांनी जे नष्ट केलं, किताब नष्ट केले, विषमता नष्ट केली, ते पुन्हा यांनी आणलेलं आहे. आणि म्हणून यांचा आमचा विरोध आहे. यांचं काय आमचं धुऱ्यावरचं भांडण नाही. माझी शेती परभणीला, मोदींची कुठं वडनगरला, आमचं काय भांडण आहे. भांडण असलं तर हेच आहे की आमच्या राष्ट्रपुरुषांना जो भारत पाहिजे होता त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्ही देशाला नेतात, हे खरं भांडण आहे. बाकी काय भांडण? वैर तर नाहीच, वैर करूच नाही कोणाशी. काय वैर करायचं? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचं कल्याणकारी राज्य हा समाजवाद. आणि त्याच्या पुढचा प्रश्न, समाजवादाला पर्याय काय होता? समजा समाजवाद नको असं जर ठरलं असेल, त्याला पर्याय काय होता? देशाकडे भांडवल किती होतं? उद्योगपती होते का समोर येणारे? नवरत्न कंपन्या का काढाव्या लागतात? कारण खाजगी उद्योगपतींकडे पैसा नसतो आणि म्हणून नवरत्न कंपन्या काढाव्या. धरणं कशी बांधायची? 3000 धरणं नेहरूंच्या कारकिर्दीत त्यांनी बांधलीत. विचार करा, या माणसाला 5000चं ऑडिट होत नाही, तो माणूस 3000 धरणं बांधली होती त्या सरकारनी. तुम्ही विचार करा, मोठी गोष्ट आहे फार. ते सगळं नसेल तर पर्याय काय होता? टाटा बिर्ला इन्व्हेस्टमेंट करू शकणार होते त्यावेळेसचे? नव्हते करू शकणार. किती करणार होते करून? जो देश दारिद्र्यात खितपट निगेटिव्ह मध्ये ज्याचा जीडीपी, त्या देशाला समाजवादाशिवाय पर्याय नसतो, हे आपण ठासून सांगितलं पाहिजे. आणि हे सांगितलं पाहिजे की हो, बाबासाहेबांच्या राज्यघटनेत पहिल्या दिवसापासून समाजवादी, हे सांगितलं पाहिजे. दुसरा विषय जरा अजून गंभीर आहे, तो आहे धर्मनिरपेक्षता. त्याच्यावर तर फार डोकं उठतं त्यांचं. धर्मनिरपेक्षता, त्यांचे शत्रू आहेत ते. त्याचं कारण उघड आहे. त्यांना भारताचा हिंदू अफगाणिस्तान किंवा हिंदू पाकिस्तान करायचं, हे त्याचं कारण आहे. निर्बोद्धपणे बोलतात, अरे जो पाकिस्तान जिनांनी वाटून घेतला त्याची आजची स्थिती तर बघा. एक राष्ट्र धर्माच्या आधारावर त्याची स्थिती बघा, आणि एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र, ते आता मागचा काळ सोडा 10-12 वर्षाचा, त्याच्या आधीची प्रगती बघा. मागच्या काळात काय, या काळात काही प्रगती नाही. फक्त टेंडर काढणे, हायवे बांधून पैसे काढणे, एवढा कार्यक्रम चाललाय. सामान्य माणसाचं काही घेणं देणं नाही यांच्या विकासाशी. यांचा विकास राहतो कुठं काय कोणाला माहित नाही. रोडवर निघालं तर थोडं दिसतं, बाकी काही विकासाचा संबंधच नाही काही. धर्मनिरपेक्षता नको, कारण धर्माचं राज्य आणलं की मूठभर लोकांना, उरलेल्या लोकांवर गुलामगिरी करता येते, म्हणून धर्माचं राज्य पाहिजे. का पाहिजे पुरोहितशाही? राज्य करतायत, आर्थिक प्रश्न सुटतात. देव फार कोपतो, तुम्ही इकडे या, देवाला पैसे द्या, ते पैसे मी घरी घेऊन जातो, इतका साधा हिशेब आहे. वेगळा हिशेब काहीच नाही. म्हणून त्यांना धर्मनिरपेक्ष राज्य नको आहे. जर का धर्मनिरपेक्षता ही भारतीय राज्यघटनेत नसती तर भारतीय राज्यघटनेने कोणत्याही धर्माचा उल्लेख का केलेला नाही, हा प्रश्न आहे. मला या राज्यघटनेचा अभिमान वाटण्याचं अजून एक कारण आहे की या राज्यघटनेने एकाही धर्माचा उल्लेख आपल्या पुस्तकात
केलेला नाही. याचाच अर्थ ती धर्मनिरपेक्षच आहे. तिने जर सांगितलं असतं की या धर्मातून हे चांगलं उचललं त्यात आता नाही. मी पुन्हा म्हणलो की व्हेरी क्लिअर थिंकिंग, बाबासाहेबांच्या विचार करण्याच्या क्षमतेला जेवढं बोलावं तेवढं, एकदम क्लॅरिटी ऑफ थॉट्स, विचारांची स्पष्टता, की राज्य संस्था धर्मनिरपेक्ष असली पाहिजे. आपल्या राज्यघटनेचं सगळ्यात चांगली खूबी ही आहे की ती व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य देते, पण धर्माला मोकाट स्वातंत्र्य देत नाही. व्यक्तीला स्वातंत्र्य म्हणजे काय? मी माझ्या घरी पूजा करील, मी मशिदीत जाऊन नमाज पडेल, मी घरी नमाज पडेल, मी चर्चमध्ये जाईल, मी काय करायचं ते करेन. पण जेव्हा रस्त्यावरचा विषय येईल तेव्हा डीजे लावायचा नाही हे शासकीय यंत्रणा सांगू शकते, म्हणजे ते धर्मनिरपेक्ष. रस्त्यावरती धर्मनिरपेक्ष, सार्वजनिक ठिकाणी गडबड चालणार, गोंधळ चालणार नाही, डीजे चालणार नाहीत कान फाटेपर्यंत. इतक्या विकृतीला पोहोचलेत हे की ह्या डीजेचा विषय मी बोललो म्हणून हल्ला झाला सिंदरला माझ्यावर. मी असं म्हणालो की मी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू, असं मी म्हणाल. आणि मी म्हणालो की हिंदू म्हणून मला डीजेची आवश्यकता वाटत नाही, माझ्या धर्मात त्या डीजे लिहिलेले नाही, असं तेवढं खवळले ते. याच्या मागचं सत्ता कारण, याच्या मागचं एक सायकल लक्षात, की लोकांना सतत मेंदूला विचारच करू द्यायचा नाही, हे ते तंत्र आहे. डीजेच्या तालावर नाच, हे कर ते कर, महोत्सव अमुक तमुक. इकडे मी आलो, सगळ्या मेट्रो पाहिल्या, खासदार महोत्सव. अरे काय खासदार महोत्सव, देशच महोत्सव झालाय सगळा, रोजच काहीतरी सेलिब्रेशन आहे, कशाचंही साजरीकरणच आहे, फक्त कार्यक्रम करायचे साजरीकरणाचे, काही नाही, मुळात शून्य. धर्मनिरपेक्षता जर तुम्हाला नको असेल आणि तुम्हाला जर हिंदू राष्ट्र पाहिजे असेल तर तुम्ही हे लक्षात घ्या की हिंदू राष्ट्र मागणाऱ्या सावरकरांना पहिल्या 4 निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला अनुक्रमे 4 खासदार, मग 3, मग 1 आणि मग 0 असे मिळालेले आहेत. या देशाला धर्माचं राज्य ही कल्पना सहन होणारी नव्हती, ती या देशाच्या डीएनए मध्येच नाहीये. हा देश सर्वसमावेशक आहे, सगळ्यांना सामावून घेणारा हा देश आहे, त्यात ती कल्पना नव्हती. पण त्यांना ते का करायचंय? हो, इतिहासच सांगितला जात. हे जे म्हणतात ना धर्म धर्म धर्म, या लोकांनी, हिंदू महासभेनी, ते ज्यांना 24 तास शिव्या देतात, त्या मुस्लिम लीगच्या जिनांबरोबर युती करून निवडणुका लढवल्यात. बंगालमध्ये लढवल्यात, पंजाबमध्ये यांची युती होती. आता तिला महायुती म्हणायचं का अतियुती म्हणायचं मला माहित नाही, पण यांची युती होती. म्हणजे अगदी स्पष्ट आहे, एकाला हिंदू राष्ट्र पाहिजे, एकाला मुस्लिम राष्ट्र पाहिजे. आणि त्या स्थितीमध्ये आपले राष्ट्रीय नेते हे म्हणतात की आम्ही फाळणी स्वीकारली, पण फाळणीच्या मागचं तत्वज्ञान आम्ही स्वीकारलेलं नाही. याचा अर्थ असा की फाळणी ही वस्तुस्थिती आहे, ती आम्ही स्वीकारली, पण याचा अर्थ पुन्हा धर्माच्या नावावर फाळणी होईल असं काही समजू नका. धर्माच्या आधारावर देशाची फाळणी हे आम्हाला तत्वच मान्य नाही, हे आपल्या नेत्यांनी म्हणलंय आधीपासून. धर्माचं राज्य पाहिजे असेल तर जरा त्या अफगाणिस्तानातल्या मुसलमानांना जाऊन विचारा ते काय असतं. तालिबान जेव्हा आले तिथे तालिबान्यांचं कौतुक झालेलं आहे की आता हेच आहे की जे आपल्याला वाचू शकतात, हेच आहे की जे ज्यांना पैगंबरांनी पाठवलं, असं लोक म्हणलेले आहेत. मग त्या तालिबानांच्या बंदुका नंतर यांच्यावरच रोखल्या गेल्या. ते धर्माचं राज्य आहे ना मग शेवटी. आणि मग ते म्हणायला लागले की मुलींनी जीनची पॅन्ट घालायची नाही, बामियांच्या बुद्धमूर्ती फोडल्या, सगळ्यात जगातल्या म्हणजे किती हिंसक गोष्टी असाव्यात ह्या, बुद्धमूर्ती फोडल्या आणि त्यांच्या बंदुका त्यांच्याच लोकांकडे वळल्या. आणि मुलींनी जीनची पॅन्ट घालायची नाही, बुरख्याच्या बाहेर यायचं नाही, सक्ती सुरू झाली. आणि ते भरडून निघालं अफगाणिस्तान. ते काय कोणता तालिबान म्हणले होते, ते नाही काहीतरी वेगळं म्हणले होते, मोदी म्हणले होते त्याच्यावर काहीतरी, गुड तालिबान, बॅड तालिबान. आता कोणता आला माहित नाही. इथं त्यांच्याबरोबर बैठक झाली, दिल्लीमध्ये मंत्र्यांच्या बरोबर बैठका घेतल्या त्या तालिबानवाल्यांनी, आणि महिला पत्रकारांना प्रवेश नव्हता. हे कुठं चाललंय ते बघाय लक्षात. तुम्हाला जर वाटत असेल की हे हिंदुत्ववादी पक्ष हा मुसलमानांचा शत्रू आहे, ख्रिश्चनांचा शत्रू आहे, आदिवासींचा शत्रू आहे, तर तो आहेच, पण तो त्याही पेक्षा सगळ्यात मोठा हिंदूंचा शत्रू आहे, हे लक्षात घ्या. हिंदू धर्मामधले रिफॉर्म्स यांना नको आहेत. राजाराम मोहन राय यांच्या दृष्टीने ब्रिटिशांचे एजंट असतात, सुधारणा करणारे सगळे यांच्या दृष्टीने ब्रिटिशांचे एजंट असतात. यांची गोळी महात्मा गांधीसाठी असते, जिनासाठी नसते, हे लक्षात. ह्या विचारसरणीचा जर धोका सगळ्यात कोणाला, तो जास्त विचार हिंदू समाजाने त्याच्यावर करायचा, हा हिंदूंनाच मोठा धोका आहे हा विचार. आणि जर धर्माचं राज्य आलं तर काय होईल त्याची कल्पना न केलेली बरं. सेक्युलर स्टेट म्हणताना त्याचे 2 अर्थ आपण घेतो. पहिला घेतो तो इहवादी, जडवादी. आपली राज्यघटना जडवादी आहे, पारलौकिक. ती काही समजत म्हणजे उद्या एखादा भारतीय नागरिक वर गेला तर मग वर गेलं की स्वर्ग आहे आणि रंभा आणि उर्वशी पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करतात, हे काही आपल्या राज्यघटनेत नाही. ही राज्यघटना इहलौकिक जीवनाचा विचार कर, आणि ती इहलौकिक जीवनाचा विचार करत असताना पारलौकिकाला ती काहीही समजत नाही. देव, धर्म, पुण्य, भिन्न ते तुमचं व्यक्तिगत झालं, तुम्ही तुमचं करा, राज्यघटनेचा त्याचा संबंध नाही. आणि म्हणून सायंटिफिक टेम्पर आलं त्यात. काय अवस्था आहे आपल्या देशाची. पंतप्रधान पदावरचा माणूस राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये बोलतो, नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये, आणि काय म्हणतो, आमच्याकडे पूर्वीपासून प्लास्टिक सर्जरी होती. उदाहरण काय दिलं, गणपतीचं. काय मग ते बाळ फोंडके नावाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक महाराष्ट्र टाइम्स मध्ये फार छान लेख लिहिला. ते म्हणले की तेव्हाही जर प्लास्टिक सर्जरी होती तर ज्या डोक्याचा शिरच्छेद केला तेच डोकं का जोडलं नाही, एक हत्ती वाया का घातला त्याच्यासाठी, असं ते म्हणाले. हे लॉजिकल आहे, दिस इज व्हेरी लॉजिक. त्या पार्श्वभूमीवर सायंटिफिक टेम्पर म्हणजे इहवाद हा म्हणजेच धर्मनिरपेक्षता, त्याचा थोडा दुसरा अर्थ आपण घेत. मूळ जर ऑक्सफर्ड डिक्शनरी काढून पाहिली तर सेक्युलरचा अर्थ इहवाद असा, म्हणजे इथे दिसतंय ते खरं बा, हे माझे रस्ते, हे माझं पाणी, हे खरं आहे. बाकी वर किती देव येत काय आम्हाला काय माहित नाही, आणि त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, आणि आम्हाला काही बोलायचंच नाही. ते म्हणजे इहवादी. एका अर्थाने ती इहवादी पण आहे. आणि दुसऱ्या अर्थाने सायंटिफिक टेम्पर मध्ये काय सांगितलं,
बाबासाहेबांनी. ह्युमॅनिझम आहे त्याच्यात, मानवतावाद, आणि फार महत्वाची गोष्ट जिज्ञासा नावाची सांगितली. आपल्याकडे जिज्ञासेचा त्रास आहे सगळा, जिज्ञासा जागृत. तुम्ही विचार करा, न्यूटनच्या आईनी जर त्याला सकाळी चित्रकलेचा दुपारी कथ्थकचा क्लास लावला असता तर निवांत बसण्याची कलाच न्यूटन विसरला असता. झाडावरून फळ पडलं तर पडलं म्हणलं असतं, पण ती जिज्ञासा तयार होणं की हे फळ का पडलं, हे बाबासाहेबांच्या राज्यघटनेत ही फार मोलाची गोष्ट आहे. त्याची किंमत आपण केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे की जिज्ञासा पण आहे आणि त्याच्यात बदल पण आहे, ट्रान्सफॉर्म पण. बदला म्हणतात बाबासाहेब. आता बदल राहिला नाही, आता फक्त बदला राहिला, ईडीत लोकांना टाकणे वगैरे. बदलाची गोष्ट गेली, आता बदला राहिलाय, सुरू झालाय. बदला घेणे, विरोधी पक्ष संपवणे, अमुक तमुक ढमुक बदला. हे जे सायंटिफिक टेम्पर आहे ते या इहवादी जे आपण सेक्युलर म्हणतो त्याचा हा मूळचा गाभा आहे. आणि ही राज्यघटना धर्मनिरपेक्षपणे. काही लोक म्हणतात सेक्युलरचा अर्थ इहवादी आहे. अरे इहवादी म्हणजेच धर्माच्या विरोधात. धर्म पारलौकिक आहे ना. धर्मात काय सांगितलं किंवा देव असतो, ठीक आहे, तिथे वर स्वर्ग असतो, एक नरक असतो. पाप केलं की तुम्ही ते नरकात पडता. मग काय त्याला कारण? तुमचं मागच्या जन्मीचं कर्म. काय कुठल्या गोष्टीला आधार आहे का? काहीही आधार नाही. मुळात आत्मा ह्या कल्पनेलाच काही आधार, ते काही नसतं. असं माणूस मरतो म्हणजे हे शरीर संपलं, आत्मा भटकला आणि कुठे गेला, त्याला काय पाय आहेत का काय भटकायला, का विमानं दिलीत त्याला भटकायला? काही नाही. असं हे राज्यघटनेचं म्हणणं आहे. राज्यघटना आत्मा मानत नाही, राज्यघटना देवाचा उल्लेख करत नाही, राज्यघटना स्वातंत्र्य देते. पूजेचं स्वातंत्र्य आहे, उपासनेचं स्वातंत्र्य, पण ते व्यक्ती म्हणून आहे, झुंड म्हणून ते स्वातंत्र्य नाही. उद्या आमच्या हिंदू धर्मात गाय मारत नाहीत म्हणून कोणी अखलाखला मारत असेल तर ते स्वातंत्र्य नाही. त्याचा कायदा त्याचा पाठपुरावा करेल, जर कायद्याचं राज्य राहिलं तर. आताचं कायद्याचं राज्य आहे का म्हणायला जीभ कचरते माझी. तो स्कोप राज्य संस्थेचा. तुमचा स्कोप घरी जा, मंदिरात जा, चर्चमध्ये जा, मशिदीत जा, ते तुमचं तुम्ही करा. धर्मनिरपेक्षता राज्य संस्थेची अशासाठी आवश्यक आहे की हा देश अनेक धर्मांच्या लोकांचा देश आहे. हे पण कारण आहे. सत्यनारायणाच्या पूजा ऑफिस मधल्या अशा वेळेस म्हणता हजचं अनुदान, म्हणलं आम्ही म्हणलं तेही बंद करा. जे काही सेक्युलर इहवादी धर्मनिरपेक्ष ते ठेवा, बाकीचं काढा. आता तो फुकट यात्राचा हंगामच सुरू झालाय. काय म्हणजे बोलायचं आता? फार लोकशाही म्हणजे आता मतदार त्याला तितकाच जबाबदार आहे. आमच्या पुण्यामध्ये महापालिकेला एका उमेदवाराचं चिन्ह होतं प्रेशर कुकर. तर त्यांनी काय केलं की तो कुकरचा डबा सगळा घरोघरी खालचा देऊन टाकला भांड, आणि म्हणलं शिट्टीन झाकण मी निवडून आलो तर देणार. मतदारांनी शिट्टी वाजून दाखवली. एवढी काय बोलायचं आता? काय बोलायचं? काय कोणासमोर बोलायचं? कोणाला गारहाणं सांगायचं? आपलीच गारहाणी आपण करायची. 10-12 वर्षापूर्वी पांढरपेशा लोकांमध्ये चर्चा असायची, ते झोपडपट्टीतले लोक ना ते पैसे घेऊन मतदान करतात. मला एक दिवंगत आमदार होते रमेश वांजळे म्हणून, शहरी भागातले आमदार, कोथरूड वगैरे असं. ते मला म्हणले की अहो तुम्हाला काय सांगू सर, सोसायट्या सगळी कामं करून घेतात आमच्याकडून. कोणी कंपाऊंड वॉल बांधून घेतं, कोणी पाण्याची टाकी घेतं. एक सोसायटी अशी होती म्हणे, नवी कोरी, 8च दिवसाखाली बिल्डरनी घरं दिली होती त्या लोकांना, ते राहायला आले होते. त्यांना मागण्यासारखं काहीच नव्हतं. मग ते म्हणले तुम्ही आम्हाला खेळाचं साहित्य द्या. इतकी जर पुंगी वाजवली सुशिक्षित म्हणणाऱ्या लोकांनी, जे की झोपडपट्टीतल्या लोकांना नावं ठेवून मोठे झाले, या देशाची लोकशाही काय आणि तिचं भवितव्य काय हा मुद्दा आहे. आपण राजकारण्यांवर 10 बोटं दाखवू, पण एक बोट आपल्या इकडे येईल की आपलं काय, आपण कसं मत देतो, आपण काय करतो. आपण राज्यघटना विचारतो का त्याला की तुला घटना मान्य आहे का तर मी तुला मत देतो म्हणलं का कोणी? आपले लोक, आपल्या विचारसरणीचे लोक, पुरोगामी विचारसरणीचे लोक 10-5 लोक विचारतील. बाकी जनतेचं काय करायचं? आम जनतेचं काय करायचं, जिचा हा कळीचा मुद्दाच वाटत नाही ज्यांना. त्याचं कारण पुन्हा तेच की राज्यघटना शिकवलीच नाही, हेच कारण. असो, धर्मनिरपेक्षतेशिवाय लोकशाही टिकू शकत नाही, ही गोष्ट नक्की आहे. धार्मिक राज्यामध्ये लोकशाही तुम्ही दाखवा. पाकिस्तान इस्लामिक रिपब्लिक स्टेट आहे, तिथे लोकशाही दाखवा. हुकुमशाही, लष्करशाहीच आहे तिथे. जिथे जिथे राजे रजवाडे आहेत आणि जिथे जिथे धर्माचं राज्य आहे तिथे तिथे लोकशाही टिकल्याचा इतिहास नाही. आणि म्हणून धर्मनिरपेक्षता ही लोकशाहीची पूर्व अट आहे, प्री कंडिशन आहे ती. त्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही लोकशाही. प्रजासत्ताक हा जरी विचार केला, बाबासाहेबांच्या प्रियम्बल मधला एक महत्वाचा शब्द, तरी प्रजासत्ता सुद्धा धर्मनिरपेक्षतेशिवाय येऊच शकत. कारण प्रजा म्हणजे कोण हा मुद्दा आहे. आणि मग बहुसंख्य तेवढीच प्रजा का असं असेल तर ती लोकशाही नाही. लोकशाहीने सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. लोकांची शाही, लोकशाही आणि प्रजासत्ताक हे दोन्ही शब्द धर्मनिरपेक्षतेच्या अंगानेच येऊ शकतात, दुसऱ्या कोणत्याही अंगाने नाही. आणि म्हणून घटना धर्मनिरपेक्ष आहे. आर्टिकल 14 धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. बोललो सॉरी, आर्टिकल 15. त्याच्या आधी आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे सगळे समान. हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, कोण असेल, कायद्यापुढे समान. सेक्युलर राज्यघटना सेक्युलर असण्याचा पुरावा. धर्मनिहाय इथं नाहीये शिक्षा, जशा पूर्वी होत्या तशा धर्मनिहाय शिक्षा नाहीत. सगळे कायद्यापुढे सगळे समान. एका मुस्लिम चोरांनी काही 1000 रुपये चोरले आणि हिंदू चोरांनी 1000 रुपये चोरले, दोघांची शिक्षा समान. हे तत्व सेक्युलर तत्व, हे धर्मनिरपेक्ष तत्व. इथं धर्म अडवा येत नाही. आर्टिकल 25 धर्मात जाण्याचं, धर्म पाळण्याचं, धर्माचा प्रचार करण्याचं, हे सुद्धा सेक्युलरिझमचंच लक्षण आहे. एकाच धर्माचा प्रचार करावा हे नाही घटना म्हणत आहे. तुम्हाला जो आवडेल तो धर्म निवडा. स्वतः बाबासाहेबांनी धर्म निवडला आवडीचा. आता ही गोष्ट वेगळी की धर्मांतराची घोषणा 35 साली झाली येवल्याच्या परिषदेत, आणि 21 वर्ष वाट पाहिली बाबासाहेबांनी. हा त्यांच्या सहनशीलतेचा मुद्दा आहे. ही व्यवस्था बदली नाही, इथली व्यवस्था हल्ली नाही, हा तुमचा माझा पराभव आहे. बाबासाहेबांची सहनशीलता मोठी का आपलं लक्षण खोटं, याचा आपण विचार करायला पाहिजे. 21 वर्ष बाबासाहेबांनी 21 वर्षानंतर धर्मांतर केलं, आणि तोही धर्म असा निवडला जो प्रबुद्ध अशा अर्थाचा धर्म आहे. तर धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये आर्टिकल 26
धार्मिक व्यवहाराचं स्वातंत्र्य आणि आर्टिकल 29 अल्पसंख्याकांचं संरक्षण हे पण सेक्युलरच आहे. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतो आपण याला, सकारात्मक भेदभाव असं आपण त्याला म्हणतो, की जे संख्येने कमी आहेत त्यांचं संरक्षण ही घटनेतून आलेलं आहे. आपल्याला ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे सगळ्यांचं. कोणी जर म्हणत असेल काय दिवस आलेत, भयंकर दिवस आलेत. अहो ते शाहरुख खानला ट्रोल केलं मध्ये, आपला तो नट शाहरुख खान मुसलमान म्हणून ट्रोल झाला मध्ये खूप. त्याचे आजोबा शाहनवाज खान हा माणूस आझाद हिंद सेनेत कॅप्टन होता, म्हणजे सुभाष बाबूंच्या नंतरचा माणूस तो होता शाहनवाज खान. जावेद अख्तरांचं रोज ट्रोलिंग करता निर्लज्जपणे, लाज वाटली पाहिजे यांना. त्या जावेद अख्तरांचे सख्खे काका सावरकरांनी इतकी शिक्षा त्यांना झाली होती, ते काळ्या पाण्याच्या जेलमध्ये होते, त्यांना कोणी स्वातंत्र्यवीर नाही म्हणलं. ते तर देशद्रोही. आता हमीद अन्सारी आपले उपराष्ट्रपती होते आणि राम माधव नावाचा एक माणूस संघाचा, त्यांनी ते राष्ट्रगीताला उभे नाहीत राहत वगैरे सांगितलं. मी आता त्यांचं नाव विसरतोय. त्या हमीद अन्सारींचे काका, माझं चुकत नसेल तर उस्मान खान, हे भारत पाक युद्धामध्ये सगळ्यात जास्त लढलेला तो माणूस आहे. काश्मीर त्याच्यामुळे वाचलाय. त्या माणसाला देशद्रोही म्हणता तुम्ही? बिहारमध्ये चंपारणच्या लढ्यात गांधीजी गेले होते आणि तिथे एक मुस्लिम खानसामा होता. त्या खानसाम्याला कळे ना की इंग्रजांनी त्याला सांगितलं होतं यांच्या दुधात विष कालव म्हणून. त्याला कळे ना की ते समोर कसं सांगायचं. त्यांनी भोजपुरी भाषेत राजेंद्र प्रसादांना सांगितलं आणि गांधीजींचा जीव वाचला. हे लोक देशद्रोही आणि गांधींना मारणारा देशप्रेमी काय? गोडसे देशप्रेमी काय? आणि ते खानसामा तो मुसलमान आहे म्हणून तो देशद्रोही काय? ही काय पद्धत आली? संताप होतो. म्हणजे असं वाटतं की काय करावं. आपण त्यातल्या त्यात आपल्याला अहिंसा शिकवलेली आहे. आपण काही नाही करू शकत दुसरं. आपण फक्त मेंदू बदलण्याचं काम करू शकतो आणि ते नाही बदलले तर आपण सगळं संपलं असं म्हणून थांबू शकतो. काय करणार आपण दुसरं? त्यांना ते देशद्रोही, अरे मुसलमान होणं या देशात पाप आहे का काय? ते परवा ट्रेनचा एक किस्सा पाहिला मी, त्याची चौकशी करतायत. काय चाललंय काय तुमचं? आणि हे आपण का सहन करतोय? आपण हे सगळे म्हणून का सहन करतोय? हा मुद्दा आहे. हे चाललेला आहे. आर्टिकल 30 बाबासाहेबांची विजन बघा. त्यावेळेला अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्थांच्या रक्षणाचं ते बोलतायत आणि त्याचं कारण बाबासाहेबांच्या डोक्यात हे पक्क आहे की भारत एक सुरी देश होऊ शकत नाही. हा डायव्हर्सिटी असलेला, वैविध्य असलेला देश आहे आणि या देशामध्ये प्रत्येक समुदायाला त्याची विविधता, त्याचे गुण, त्याच्या कला हे जतन करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून अल्पसंख्याकांच्या संस्थांना संरक्षण आहे. आज डायव्हर्सिटी नकोय, वैविध्य नकोय. वैविध्याचं बोललं तरी त्रास आहे. सगळं एक सुरी झालं पाहिजे. एकच देव, एकच धर्म, एकच माणूस पंतप्रधान आणि तोच सगळं करणार. सगळीकडे त्यांचेच फोटो. रेल्वे बघा मोदी, बसमध्ये मोदी, विमानात मोदी, मोदीच मोदी सगळी. ही त्यांचा अजेंडा आहे. एकच धर्म, एकच देश, एकच माणूस, एक चालकानुवर्ती वगैरे 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 वगैरे. त्यांचा अजेंडा आहे आणि म्हणून त्यांना धर्मनिरपेक्ष राज्य नको आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. पण धार्मिक राज्य जर हे झालं तर आपलं काय होईल हे ऐकून सुद्धा माझ्या सुद्धा अंगावर शहारे येतात. की माझ्या मुलींना जर उद्या कोणी सांगितलं की आता तुम्ही परत नऊवारी नेसा, माझ्या अंगावर काटा येतो. कुठल्या प्रकारचं धार्मिक? आणि पुन्हा तुम्ही स्त्रियांना सती पाठवणार का असाही विचार माझ्या डोक्यात. की धर्माचं राज्य आणायचं म्हणजे नेमकं काय आणायचं? आणि म्हणून ह्या धर्मनिरपेक्षतेवर त्यांचे सतत हल्ले होत असतात. त्यांना धर्मनिरपेक्ष राष्ट्र नकोय. काही कडवे मुस्लिम असतील त्यांनाही नको असेल, मला कल्पना आहे त्याची. असं काही नाही की तेही असतील. आपला जो लढा आहे तो ह्या कट्टरतावाद्यांशी आहे. दोन्हीकडच्या कट्टरतावाद्यांशी आपला लढा आहे. हे आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायला. आणि कट्टरतावाद जिथे जिथे येईल तिथे तिथे आपल्याला फक्त घटनाच कामा येईल, बाकी काही कामा येणार नाही. त्याला आपल्याला टॅकल करण्याची एकच व्यवस्था, ती म्हणजे राज्यघटना. दुसरी कोणतीही व्यवस्था आज आपल्या समोर नाही आणि म्हणून त्या राज्यघटनेला जपणं हे आपल्या प्राणापेक्षा जास्त मोठी गोष्ट आहे. हल्ले झाले तर झाले. एक विश्वंभर चौधरी जाईल, असेम सरोज जाऊ दे. भरपूर प्रजा 140 कोटी. राज्यघटना जर नाही वाचली तर ह्या 140 कोटींच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून हा लढा महत्वाचा आहे. म्हणून हे संयोजन महत्वाचं आहे आणि तुम्ही ते ज्या पद्धतीने केलं ते उद्याच्या भारताची आशा वाढवणार आहे. आपण निराशेत जाता कामा नाही. निराशात झटकून भले भले आले, पचले गेले, कुठं पत्ता आहे? हे काय अमृत पिऊन आलेत काय? किस खेत की मुली, सत्तेत तुम्ही राहणार राहा. तुम्ही काय अमृत पिऊन नाही आला की 150 वर्ष मीच, असं नाहीये. एक वेळ अशी येईल की लोक तुम्हाला सत्तेतून हद्दपार कर. पण ती हद्दपार केल्यानंतर व्यवस्थांची जी तोडमोड झाली आहे, सर्वोच्च न्यायालयापासून सगळीकडे जी घुसखोरी केलेली, ईडी सारख्या, सीबीआय सारख्या संस्था ज्या संपून टाकल्यात, त्या संस्थांच्या उभारणीसाठी पुन्हा आपल्याला पुढची 50 वर्ष द्यावी लागेल. आपला देश कमीत कमी 100 वर्ष मागे गेलेला आहे. ही खरी खंत आहे. ते नुकसान न भरून निघणार आहे. ते नुकसान सहन करूनही आज इथं येऊन ही माझी उमेद वाढली की अरे मी एकटा नाही, हे सगळे आहेत की सोबत. ही उमेद वाढवली. आता आजकाल भाषणाला जायचं म्हणजे फक्त भाषण करून असं नाहीये. भाषणात आपल्या सोबत किती आहेत हाही मुद्दा आहे. लोकांना बोलूच दिलं जात नाही. तुम्ही एवढे वक्ते बोलत आहे त्यांना बोलू देताय. तुम्ही जर म्हणलं असतं माझीच मन की बात तर अवघड झालं असतं. तर ही जन की बात करण्याची संधी इथे तुम्ही मला दिली. आपण परत परत मी पुन्हा येईन म्हणत नाही. ते वाक्य जरा बदनाम झालेलं वाक्य आहे. पण मी एवढं सांगेन, मी येईन म्हणत नाही. पण जेव्हा जेव्हा राज्यघटनेवर संकट येईल आपण सगळे मिळून येऊ. हे मात्र मी 3दा नाही 3000 वेळा सांगेन.